नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस अनेक भागात पडणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, जळगाव मध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व हलका पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळेल। तर पारोळा, धुळे, साक्री, शिरपूर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मालेगाव, चाळीसगाव या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस राहील व ढगाळ वातावरण राहील। तर मनमाड, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात पडेल। जालना, पैठण या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात आपल्याला बघायला मिळेल। जालन्यामध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर अहमदनगर, बीड, जामखेड, दौंड, करमाळा या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे। तर बार्शी, पेठ, तुळजापूर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बरसेल। त्यानंतर सोलापूर, पंढरपूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर विटा, वडूज, कराड या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या सरी बरसताना दिसतील। तर सातारा, कराडच्या काही परिसरात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर रत्नागिरी, राजापूर, चिपळूण या भागात अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस होणार आहे। तर गोरेगाव मध्ये सुद्धा आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर खोपोली, मुंबई, कल्याण, डोंबिवली, वाडा, इगतपुरी या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी राहणार आहे। इगतपुरी, वाडा या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर नाशिकच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, लातूर, उदगीर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर परळी, परभणी, नांदेड, वाघोला या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। जिंतूर, लोणार, हिंगोली, वाशिम या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। पुसद, उमरखेड मध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर कारंजा, अमरावती, यवतमाळ, वर्धा या भागात मुसळधार पाऊस आपल्याला पुढील 24 तासात बघायला मिळेल। तर खामगाव, अकोला या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर अकोट, अचलपूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। नागपूर, उमरेड, भंडारा या भागात सुद्धा मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, वणी, चंद्रपूर या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अनेक भागात बरसेल। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला राज्यात पुढील 24 तासात पावसाचे वातावरण बघायला मिळेल। तुम्हाला जर छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।